बालमित्रांनो नमस्कार. आज आपण एक सुंदरशी गोष्ट बघूया. आपले आपले काम. तर गोष्ट आहे या तिघा मित्रांची. एका घरामध्ये पोपटदादा, कोंबडीताई आणि उंदीर मामा राहायचे. तिघेही जण मिळून काम करायचे. पोपटदादा दुरून पाणी घेऊन यायचा, कोंबडीताई घरातील कामे करायची, उंदीर मामा त्यांच्याकरिता भाज्या घेऊन यायचा. सगळं काही व्यवस्थित चाललेलं होतं. सगळेजण मिळून राहू लागले. हे सर्व जवळच बसलेला एक काळा कावडा बघत होता. कावड्याला हे काही चांगले वाटत नव्हते. मग एके दिवशी कावड्याने काहीतरी मनात ठरवले. एक दिवस पोपट कावड्याच्या जवळ जाऊन बसला. कावडा पोपटाला म्हणू लागला, बघ पोपट दादा, तू काय या घरचा नोकर आहेस? अरे बघ, ते कसे दोघे जण घरातच बसून राहतात. तू तर मात्र फार काम करतोस. असे म्हणाला आणि तो उडून गेला. आता हा विचार पोपटाला आला. अरे हो, मी तर बाहेरचे काम करतो, हे तर दोघे जण घरातच राहतात. असे म्हणून हो उडत उडत तो घरी निघून गेला आणि कोंबडीताईला म्हणाला, कोंबडीताई, उद्यापासून मी काही बाहेरचे काम करणार नाही. मी काय तुमचा नोकर आहे? असं म्हणून कोंबडीताईला सांगितल्यावर कोंबडीताईने म्हणाले, बरं ठीक आहे, उद्यापासून तुझे बाहेरचे काम मी करतो, माझ्या घरातील कामे तू कर. म्हणून कोंबडीताई दुसऱ्या दिवशी पाणी आणायला गेली, उंदीर मामा भाज्या आणायला, आणि इकडे पोपटदादा स्वयंपाक करीत होता. पण त्याला काही स्वयंपाक करता येईना. त्याचा हातच भाजला आणि तो रडू लागला. तेवढ्यामध्ये उंदीर मामा आणि कोंबडीताई बाहेरून आले. बघतात तर काय, त्यांचा स्वयंपाक तर झालाच नव्हता आणि इकडे याचा हातसुद्धा भाजलेला होता. मग पटकन उंदीर मामाने मलम आणली. कोंबडीताईने ती मलम त्याला लावून दिली आणि नंतर कोंबडीताईने स्वयंपाक केला आणि तिघे जण मिळून त्यांनी जेवण केलं आणि म्हटले की आपापले कामं आपणच केलेले बरं बाबा. आणि यामधून एक गोष्ट शिकायला मिळतो मित्र हो, जर आपण दुसऱ्यांचे कामं करायला गेलो तर आपल्या कामं ते चुकणार. म्हणून ज्याचे कामं ते आपणच केलं पाहिजे. आणि घरामध्ये कोण लहान कोण मोठा हे कामं करण्यावरून नाही, तर सर्वांनी मिळून कामं करण्यामध्ये मोठं लहानपण ठरत असतं आणि कोणतेही काम लहान नाही. म्हणून बालमित्रांनो, आपण घरातील सगळ्यांनी सगळे कामं मिळून करायचे. आपल्याला जे काम जमेल ते कामच करायचे. समजली गोष्ट? तर चला, गोष्ट आवडली असेल तर पटकन लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.